आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। येरवळे गावात दुर्मिळ अल्बिनो तस्कर साप सापडलाय। कराड तालुक्यातील जुने येरवळे गावात तस्कर म्हणजेच ट्रिंकेट स्नेक या जातीचा दुर्मिळ अल्बिनो साप आढळून आला आहे। सर्पमित्र विशाल खंडागळे, विनोद पानसकर, सागर बिंद्रा आणि अनिकेत यादव यांनी या तस्कर जातीच्या सापाचे यशस्वी रेस्क्यू करून त्याला जीवदान दिले। सचिन लक्ष्मण मोहिते यांना हा अनोखा साप दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक सर्पमित्रांना संपर्क केला। सुरुवातीला सर्पमित्रांना या सापाच्या रंगाबाबत काही शंका होत्या आणि त्याला नेमका कोणत्या जातीचा साप आहे याची खात्री नव्हती। त्यावेळी WRK संस्थेचे तांबे येथील प्राणीमित्र रोहित रत्नाकर कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सापाची काळजीपूर्वक पाहणी करून नक्की करून दाखवले की हा अल्बिनो तस्कर आहे। यानंतर WRK NGOचे गणेश काळे आणि योगेश शिंगण देखील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सापाचा अभ्यास केल्यानंतर तो कराड तालुक्यात आढळणाऱ्या पहिल्या आणि सातारा जिल्ह्यातील तिसऱ्या अल्बिनो तस्कर साप असल्याचे नमूद केले। वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साप सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला। तस्कर साप हा भारतात आढळणारा निरुपद्रवी बिनविषारी सर्प असून सहसा करडा तपकिरी रंगाचा असतो। रेस्क्यू झालेला साप अल्बिनो असल्यामुळे पिवळसर रंगाचा होता। त्याची लांबी सुमारे 4 फूट होती आणि त्याचे खाद्य सरडे, पाली, उंदीर यांच्यात समाविष्ट आहे। निसर्गाने सापांच्या शरीरावर केलेली रंगांची अद्भुत उधळण त्यांना शिकार करण्यात व बचाव करण्यात मदत करते। दुर्मिळ व संवेदनशील अशा या सापांचे संवर्धन गरजेचे आहे, असे सर्पमित्र आणि विशेषज्ञांचे मत आहे। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कराड ललिता पाटील यांनी सांगितले, जसा की ब्लॅक पॅन्थर काळा बिबट्या त्याच्या जनुकीय बदलांमुळे त्याच्या शरीरातील मेलेनिन द्रव्य वाढल्यामुळे पूर्ण काळा होतो, तसाच याउलट सापाच्या शरीरामधील मेलेनिन द्रव्य कमी झाल्यामुळे सापाचा रंग पांढरट पिवळा होतो। या बदलामुळे याला अल्बिनो संबोधले जाते। भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार तस्कर या सापाला कायदेशीर संरक्षण आहे।